नमस्कार. मी श्वेता आगवण. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा विषयी मी तुम्हाला काही सांगत आहे. आणि ह्या वर्षी तर खूपच लोकांनी ती परिक्रमा केली आहे. त्याच्यातून आम्ही पण पहिल्यांदाच परिक्रमा केली आणि खूप छान वाटलं. पण त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देण्याची मी प्रयत्न करत आहे. उत्तर वाहिनी परिक्रमा म्हणजे नर्मदाची परिक्रमा तशी तर अमरकंटकवरून चालू होते, पण ती एवढी खूप मोठी असते. ती 1.5-2 महिन्याची परिक्रमा असते. ती केलीच पाहिजे. ज्यांच्याशी जमेल त्यांनी ती केलीच पाहिजे. पण जर तुमच्याशी परिक्रमा जमत नसली, एवढी मोठी नाही होत असली, वेळेमुळे कशामुळे नाही होत असली, तर ही चैत्र महिन्यामध्ये गुजरातमध्ये बडोद्याच्या जवळ बडोद्यावरून डभोईला जायचं. डभोईवरून 50 किलोमीटर आहे. तिथे आहे तिलकवाडा ते रामपुरा किंवा रामपुराला तुम्ही पोहोचले तर रामपुरावरून तिलकवाडा अशी ती परिक्रमा पूर्ण 22 किलोमीटरची आहे आणि ती पायी चालायची आहे. आपल्याला तिलकवाड्याला पोहोचायचं आहे किंवा रामपुराला पोहोचायचं, दोन्ही एकच जाग्यावर आहेत असं म्हटलं जाते. असं गोल फिरलं की ते सगळं एकच जाग्यावर येते. तर तसं तुम्ही तिकडे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर स्वामी वासुदेव सरस्वती स्वामींची कुटीर आहे. त्या कुटीराजवळ जायचं. तिथूनच परिक्रमा सुरुवात करायची आणि तिथेच संपवायची. तिथून तुम्ही जर सुरुवात केली तर तुम्हाला तिथे वासुदेव सरस्वती स्वामींचं दर्शन होते. त्याच्यानंतर तिथून संकल्प घ्यायचा. संकल्प घेतल्यानंतर नर्मदाची परिक्रमा सुरू करायची आणि शक्यतो एकच जोडी कपडे घेऊन जायचे. का बरं की खूप वजन घेऊन गेलं तर तुम्हाला त्रास पण होईल उचलायला. कारण की एवढं 22 किलोमीटर आपल्याला नुसतं पायी चालायचं आहे आणि खूप वजन असलं तर तीही आपल्याला परेशानी होईल. एक जोडी आपले जे घालून गेलं आहे ते आणि दुसरे जे परिक्रमा करतोय ते. त्याच्यानंतर तुम्ही जर तिथे वासुदेव सरस्वती स्वामीच्या तिथून परिक्रमा सुरुवात केली तर तुम्हाला तिथे आंघोळीचं पण सगळं पाहता येते. पहाटे सुरुवात केली तर तुम्हाला सकाळची आंघोळ करता येते. तुम्ही रात्रीच्या समजा तिथे पोहोचला आणि रात्रीची परिक्रमा केली तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पहाटे तुम्हाला आंघोळ करायला मिळेल तिथे. आणि तसं काही नाही आहे, आपण आंघोळ करूनच घरातून जातो. तर परिक्रमा जशी सोयीसर होईल तशी आपण करायची. जिथे वेळ भेटला तिथे आंघोळ करून घ्यायची आहे. असं काही ठरवायचंच नाही आहे की अगदी आंघोळ आता रात्रीची परिक्रमा केली, तुम्ही 11 वाजता पोहोचले आणि 11 ते तुम्ही परिक्रमा सुरुवात केली तर मग कशी आंघोळ करणार आहे. तर पहाटेच आपण आंघोळ करायची. त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. पण एकदा तरी नर्मदेमध्ये आंघोळ करायची आहे. तशी तिथे मगरी असल्यामुळे तिथे तुम्हाला आंघोळ करता येत नाही. तुम्हाला शावरची व्यवस्था केलेली आहे आणि थोडंसं एक घाट केलेला आहे त्यांनी. तिथे तुम्हाला आंघोळ करता येईल. पण तीच पहाटे लागेल. नाही तुम्ही रात्री परिक्रमा केली तर तुम्हाला पहाटे लागेल आणि सकाळी पहाटे परिक्रमा केली तर पहाटेच लागून नये. मग रात्री तुम्ही परत दुसऱ्या काठावरून येता येते. ते तुम्ही ठरवायचं तिथे गेल्यावर आपल्या वेळेवर की आपल्याला रात्री परिक्रमा करायची की सकाळी परिक्रमा करायची. सध्या चैत्र महिन्याचं ऊन खूप असल्यामुळे असं म्हणतात की बा रात्री परिक्रमा केली तर तुम्हाला चालायला त्रास होणार नाही. कारण की चालताना खूप त्रास होतो आहे, खूप ऊन आहे आणि तसं खूप शेड नाही आहे. जाग्यावर खाण्याची पिण्याची खाणेपिणं, पाणी, शरबत, आईस्क्रीम खायला थोड्या वेळावरती त्या लोकांनी खूप छान व्यवस्था केलेली आहे. त्याची चिंता करायची नाही की आपल्याला खायला भेटेल की नाही. फक्त एक पाण्याची बॉटल सोबत ठेवायची. बाकी सगळं तिथे व्यवस्था केलेली आहे. तुम्ही खाऊ शकतात व्यवस्थित. पोट भरून तुम्हाला 1-2दा जितक्यांदा घ्यायचं घेऊ शकतात. पोट भरून देतात आहे आणि खूप व्यवस्था केली. पण एक अजून मी तुमच्याशी नम्र विनंती करते की तुम्ही तिथे गेल्यानंतर आपल्याला त्यांनी बोलवलं नाही आहे, आपण जात आहोत म्हणून तिथली जी पण व्यवस्था असली त्या व्यवस्थाला स्वीकारायचं. त्या व्यवस्थाला सहकार्य करायचं. सगळं फ्री भेटतं आहे म्हणून फ्रीच खाऊन यायचं नाही. आपल्याला जे जमत ते तिथे दान करून यायचं आहे. पैशाचा दान हा उत्तम दान आहे. त्यांनी ते पुढची व्यवस्था करू शकतात. आपण काही वस्तू घेऊन गेलो तर त्यांनी आपल्याला काही करता येत नाही. त्या वस्तू तशाच्या तशा ठेवून येतात. म्हणून तुम्हाला असं म्हणणं आहे की जे पण आपल्याला द्यायचं आहे ते तिथे दान स्वरूप पैसे करून करा. त्याने का होईल की ते आपल्यानंतर जी पिढी भाविक येणार आहे त्यांच्यासाठी ते व्यवस्था करू शकतील. हे आपले एक छोटंसं सहकार्य आहे. त्यांना ते मागत काहीच नाही आहे. म्हणून तसं जायचं. अजून एक विनंती करते मी
की तुम्ही खूप तान्ह्या मुलांना घेऊन जायचं नाही. तान्हे मुलं म्हणजे की 4 वर्षाचे, 5 वर्षाचे अगदी तान्हे मुलं घेऊन लोक जातात. ते खरं म्हटलं तर नाही जायला पाहिजे. एक तर 22 किलोमीटर तुम्हाला पायी चालायचं आहे, ऊन खूप आहे, त्यांना घेऊन चालायचं आहे, त्यांची व्यवस्था तेवढी होत नाही आपल्याकडून आणि आपलीही चिडचिड होते. म्हणून खूप लहान मुलं असले तर त्यांना घेऊन जाऊ नका. खूप वृद्ध लोक असले तरीही त्यांना घेऊन जाऊ नका. का बरं की इतकं नुसतं चालायचं आहे तर ते चालणं होत नाही इतक्या ह्याच्यामध्ये. तसं घेऊन जाऊ नका. थोडे चालता येत असले, जसे 7वी 8वीचे मुलं असले, खातात पितात, का पाणी भेटलं पिलं, खाल्लं का जे भेटलं रस्त्यामध्ये ते खाल्लं, तर तशा लोकांना तुम्ही, तशा मुलांना थोडं घेऊन जाता येते. खूप तान्ह्या मुलांना घेऊन जाऊ नका. आणि तिथे संयम राखा. काही वस्तूसाठी थोडंसं घाईगर्दी झाली तर लगेच चिडचिड करून खूप काही बोलण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही पण यावेळी पहिल्यांदाच यात्राला गेलो होतो, पण यात्रा खूप छान झाली आमची. खूप व्यवस्था आहे, त्यांच्या परीने त्यांनी खूप व्यवस्था केली आहे. पण खूप घाईगर्दी करून, खूप भांडणे करून आणि धक्काबुक्की करून परेशान करायचं नाही. आता परिक्रमा केली म्हणजे की सगळे लोक एक जाग्यावर तरी एकत्र येणार. बाकी 22 किलोमीटरपर्यंत तुम्हाला असं काही नाही आहे. फक्त एक नावेत बसायचा एक 10 मिनिटाचा रस्ता आहे, तो क्रॉस करायसाठी आपल्याला थोडीशी वाट पाहा लागते. नाही तर पुरी परिक्रमा तुमची शांततेने आणि आनंदात होईल. मला पण असं वाटते प्रत्येकाने नर्मदाची परिक्रमा एकदा तरी केली पाहिजे आणि आपलं सहकार्य दिलं पाहिजे. खूप छान वाटलं आम्हाला ह्यावेळी नर्मदा परिक्रमा करून. म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. पहा, आणि खूप सामान घेऊन जाऊ नका. थोडीशी एक पाण्याची बॉटल, आपल्यासोबत आपले औषधं गोळ्या जे आहे ते घ्यायच्या. बाकी काही खूप जास्तीचं सामान घेऊन जायची गरज नाही आहे. सगळे जाग्यावर झोपण्याची व्यवस्था, पांघरुणाची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, आईस्क्रीम आहे, शरबत आहे, उसाचा रससुद्धा त्या लोकांनी आम्हाला दिला होता. खायला तर खूप काही आहे. तुम्ही व्यवस्थित आपलं आरामात जा आणि शांततेने जा. घाईगर्दी करू नका. फक्त एवढं म्हणणं आहे. नम्र विनंती. खूप छान वाटलं. नक्की गुजरातमध्ये या आणि परिक्रमा करून. नमस्कार.